नमस्कार मित्रांनो, देव माणूसमधला अध्याय 16 सप्टेंबर भागामध्ये जामकरमुळे गोपाळ खूप त्रस्त होतो आणि म्हणतो ह्या जामकरचा ना काहीतरी करावं लागणार. त्या जामकरला माधुरीच्या प्रकरणात एवढा काही इंटरेस्ट आहे, कारण त्याला मंग्या आणि जित्या सांगतात काही केलं तर जामकर माधुरीला काय परत पाठविना. अरे पक्या मामाला त्याने माधुरीचे पाय धरून माफी मागायला सांगितली. यामुळे गोपाळ अजूनच गोंधळतो आणि लक्ष ठेवतो की जामकर घरी नाही. सकाळी तो फुलाबाईला घेऊन जामकरच्या घरी पोचतो. पहिले तो घरात येतो. माधुरी म्हणते गोपाळ, पण नंतर मात्र फुलाबाई आत येते आणि माधुरी शांत होते. आता गोपाळ माधुरीला समजवतो, अरे मॅडम, जामकर साहेब लय भारी आहेत, पण गावातली लोकं चांगली नाहीत ना. ते काय बाई बोलतील, तुझ्यावर शिंतोडे उडवतील आणि मग तुझ्या वडिलांची, पक्या मामाची इज्जत जाणार. तुला ते बरं वाटतंय का? हे बघ माधुरी, इज्जत आहे तर सगळं आहे. आणि तुला तर माहिती आहे एका बाईची इज्जत किती महत्त्वाची असते. आता तीच गेली तर गावात पक्या मामा आणि तू तोंड कसं दाखवणार? आता माधुरीला गोपाळ बरोबर फिरवतो. पण आर्या म्हणते तिचं जबरदस्तीने लग्न करणं योग्य आहे का? ती घरी गेली आणि तिचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं तर? गोपाळ म्हणतो, अहो असं काहीच होणार नाही, मी आहे ना, मी जबाबदारी घेतो. माधुरी म्हणते, गोपाळ तू जर जबाबदारी घ्यायला तयार असेल तर मी घरी येते. गोपाळ म्हणतो ठीक आहे. आता तो माधुरीला घरी घेऊन जातो. फुलाबाई घरी येते. लाली म्हणते, आत्याबाई कुठे गेला होतात? आता फुलाबाई झालेला सगळा प्रकार सांगते. लालीला खूप राग येतो. ती बेडरूममध्ये जाते आणि उशी आदळते आणि रागात म्हणते, यांना काय गरज होती त्या माधुरीला समजायला जायची? यांना काय पुळका आहे तिचा, कळेनासा झाला आहे. हे माझ्यासोबत डबल गेम तर नाही खेळते ना? जामकर घरी येतो. आर्या कुठेच दिसत नाही. जामकर आर्याला विचारतो, माधुरी कुठे? आर्या म्हणते, दादा ती तिच्या घरी गेली. जामकर म्हणतात, असं का? असं कसं? कोण घेऊन गेलं? आर्या म्हणते, गोपाळ. तो गोपाळ का घेऊन गेला? कुणाच्या परवानगीने? आर्या म्हणते, दादा त्यांनी जबाबदारी घेतली आहे. जामकर म्हणतात, तो जबाबदारी घेणारा कोण? उद्या तिचं लग्न झालं आणि तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर हा काय करणार? नाही, हे त्याने योग्य नाही केलं. गोपाळ गाडीवरून रात्री जात असतो. तेवढ्यात एक म्हातारी आडवी येते. तिचे पांढरे केस, हातात काठी, अवतार एकदम भूतनीसारखा. ती गाडीच्या आडवी येते आणि गोपाळ एकदम ब्रेक दाबतो आणि मोठ्याने ओरडतो, ए म्हातारे, मरायचं आहे का? म्हातारी केस बाजूला करते आणि म्हणते, वय मरायचे, पण मला नाही, तुला. जात म्हणते, आलाय तो, परत आलाय. गोपाळ थोडासा घाबरतो आणि गाडी चालू करायला लागतो, पण गाडी काय चालू होत नाही. तेवढ्यात घुंगराचा आवाज येतो. एक जण मोठे केस बाजूला करतो. त्याचा अवतार एकदम विदूषकासारखा असतो. त्याला बघून गोपाळला चांगलाच घाम फुटतो. तो गोपाळा म्हणतो, आलाय, अंत जवळ आलाय. आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.